नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली अतिशय महत्त्वाची बातमी. शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. एनपीएस धारक कर्मचाऱ्या बाबतीत वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञा करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की एनपीएस आणि परिभाषित अंशदान निवृत्त वेतन प्रणाली योजना अंतर्गत कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबियाला कुटुंब निवृत्त वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्त वेतन व सेवानिवृत्त उपदान तसेच शासन सेवेतील निवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध शासकीय कार्यालयाकडून प्राप्त निवृत्ती वेतन प्रकरणामध्ये काही मुद्द्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रमुख बाबी सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियाकडून दिनांक 31/3/2023 रोजी शासन निर्णयासोबत जोडले नमुना 3 मधील विकल्पाची प्रत तसेच दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी अथवा त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31/3/2023 नुसार सादर करण्यात आलेल्या नमुना 2 आणि नमुना 3 कुटुंब निवृत्त वेतन प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना आहार व संवितरण अधिकारी आणि सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करून सादर करणे आवश्यक राहणार आहे. तसेच दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्या बाबतीत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे किंवा नाही याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे. परिभाषित अंशदान निवृत्त वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा असलेले कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येऊन शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना मिळणाऱ्या निवृत्तीविषयक लाभांमधून समायोजित करून शासन खात्यात जमा करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र सविस्तर लेखा शीर्षकासह महालेखापाल कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक असणार आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.